मित्रांनो, योजना यात्रेवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर लक्षात घ्या, अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. कारण सध्या संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान हे 40 अंशाच्या पुढे गेले आहे. तर महत्त्वाची अपडेट, अंगणवाड्यांना सुट्ट्या जाहीर केल्या असून नवीन आदेश देण्यात आले आहेत, नवीन परिपत्रक आलेले आहेत. पण आता अंगणवाडी सेविकांचा एक प्रश्न आहे, तो म्हणजे सुट्टीच्या काळात मानधनात कपात होणार का किंवा सुट्टी भर पगारी असणार का? तर लक्षात घ्या, अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंशाच्या पुढे गेले आहे. अशा परिस्थितीत आपल्या लहान मुलांचे आणि अंगणवाडी सेविकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्ट्यांचे आदेश देण्यास सुरुवात केली आहे. पण तुमच्या जिल्ह्यात सुट्टी जाहीर झाली आहे का? आणि ही जी काही अधिकृत माहिती आहे, तुम्हाला कसं पाहता येणार आहे, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण ही माहिती प्रत्येक पालक आणि अंगणवाडी सेविकांसाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे. तर लक्षात घ्या, जे जिल्हाधिकाऱ्यांनी ते नोटीस देण्यात आलेली आहे. महाराष्ट्रात उष्णतेची लाट तीव्र होण्याची इशारा, वर्धा जिल्ह्यात शाळा आणि अंगणवाड्यांना सुट्टी. राज्यात तापमानाचा पारा वाढला म्हणून अकोला शहरात सगळ्यात जास्त तापमानाची नोंद झाली आहे. मात्र 17 एप्रिल हा दिवस एप्रिल महिन्यातील सगळ्यात उष्ण दिवस असण्याची शक्यता आहे. अर्ध्या महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची इशारा हवामान खात्याने दिली आहे. त्याच पार्श्वभूमीवरती वर्धा जिल्ह्यात प्रशासनाने खबरदारी म्हणून शाळांना सुट्टी दिली आहे व जिल्ह्यातील अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर हे परिपत्रक आलेलं आहे, आदेश देण्यात आलेले आहे. बघा, आता काय होतं ना, की हे आदेश आहे तुमच्यापर्यंत पोहोचता काय होतं की उशीरसुद्धा होतो. मग तुम्हाला हे ऑनलाईन पद्धतीने कसे तपासायचं हे सुद्धा आपण बघूया. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालय वर्धा इथून आदेश देण्यात आले आहे. प्राथमिक, बघा, वर्धा जिल्हा सीमा क्षेत्रातील सर्व अंगणवाडी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळा बंद करण्याबाबत हे येल्लो अलर्ट देण्यात आले असून जिल्ह्यात उष्ण लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मागील 2 दिवसांपासून वर्धा जिल्ह्यातील अनेक भागात उन्हाची तीव्रता वाढली असून भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या हवामान आदेशानुसार 16/4/2026 रोजी वर्धमान जिल्ह्याचे तापमान 43 ते 45 डिग्रीपर्यंत जाण्याची शक्यता आहे व सध्या परिस्थितीत सदर परिस्थितीत विद्यार्थ्याच्या आरोग्यास अपायकारक ठरू शकते. म्हणून उष्ण लाटेमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असून परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये म्हणून जे काही जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना सुट्टी असणे आवश्यक असणार आहे. म्हणून ही नोटीससुद्धा काढण्यात आलेली आहे, सुट्टी जाहीर करण्यात आली होती. तर अशाच प्रकारे प्रत्येक जिल्ह्यामध्ये, विविध जिल्ह्यांमध्ये काय झालेलं आहे की नोटीस येण्यास सुरुवात झालेली आहे व प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांची ही जे काही अंगणवाडी सेविकांचे असो, मुलांचे असो, त्या काळजीपोटी काय होते की नोटीस काढण्यात आलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता, अंगणवाड्यांना सुट्टी देण्यात आलेली आहे. तर हे आदेश आहे ते कसे तपासावे हा एक मोठा प्रश्न आहे. कारण प्रत्येकालाच माहिती नाही की आता हे उशिरापर्यंत कळते की आदेश आलेला आहे. पण मग काय करू शकता तुम्ही, गुगलवरती जाऊन ज्या जिल्ह्याचं तुम्हाला नोटीस पाहायची आहे, तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात आधी तुमच्या मोबाईलमध्ये गुगल उघडायचं आहे. गुगल उघडल्यानंतर दुसरी पायरी, जिथे तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे त्यापुढे gov.in असं लावायचं आहे. ते असं सर्च केल्यानंतर, जसं की आपण ह्या वर्धा जिल्ह्याचं केलेलं आहे, वर्धा.gov.in असं सर्च केल्यानंतर इथे बघा सूचना देण्यात आलेल्या आहे, घोषणा देण्यात आले, पुढील कार्यक्रम, मग सगळे हे तुम्ही काय करू शकता, बघू शकता. आता घोषणामध्ये गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता, पहिलीच नोटीस आहे उष्ण लाट कृती आराखडा 2026. आता इथं काय दिलेलं आहे बघा, एप्रिल महिन्यातच आलेलं आहे. तुम्हाला पाहाय केल्यानंतर काय सगळं टाइम टेबल इथे येऊन जाते की काय काय आहे, व्यवस्थापन काय करण्यात येत आहे, त्यानंतर तुम्हाला कुठे कॉल करायचा आहे, प्रस्तावना काय मांडलेली, ही सगळे नोटीस तुम्ही तुमच्या जिल्ह्यानुसार काय करू शकता, तपासू शकता. तर अशा प्रकारे 2-3 पायऱ्यांमध्ये तुम्ही काय करू शकता, हे नोटीस आहे ते तुम्ही पाहू शकता. आता काय की तुम्हाला जिल्हा माहिती कार्यालय म्हणजे DIOच्या फेसबुक पेजवर देखील ही माहिती तुम्हाला मिळू शकते. त्यामुळे तुम्ही फेसबुक पेजवर देखील तुम्ही पाहू शकणार आहात. तुम्ही आपल्या योजनेच्या चॅनलला फॉलो, सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून काय होईल की सगळी त्वरित अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. तर आता आमच्या चॅनलवर अनेक अंगणवाडी सेविकांनी विचारले होते की सुट्टीच्या काळात मानधन कापले जाईल का किंवा पोषण आहाराचं काय होईल. तर कालच आपण एक अपडेट दिली होती की ज्यामध्ये सविस्तर अपडेट माहिती देण्यात आली होती की सुट्टीच्या काळात मोठा निर्णय घेण्यात आला की मानधन कपात होणार नाही. कारण काय, ही जी आहे ते पूर्णपणे शासनाचा निर्णय आहे, जिल्हाधिकाऱ्यांकडून आलेला निर्णय आहे व मंत्री आदितीताई तटकरे यांनी सुद्धा माहिती दिलेली आहे की भारतीय हवामान विभागाने
पुढील काही दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यामुळे हे शासकीय सुट्टी आहे, त्यामुळे सुट्ट्यांचा परिणाम तुमच्या सॅलरीवरती किंवा तुमच्या वेतनावरती किंवा तुमच्या जे काही पगार आहे त्यावरती होणार नाही. मानधन कापले जाणार नाही, कारण सहसा अशा तातडीच्या सुट्ट्या या विशेष रजा म्हणून गृहीत धरल्या जातात, त्यामुळे तुमच्या मानधनावर कोणताही परिणाम होणार नाही. अंगणवाडी सेविकाताईंनो, तुम्हाला काय वाटतं की उन्हाळी सुट्टी 1 महिना मिळावी का नाही, नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. कारण काय झालेलं आहे की हवामान विभागाने जिल्ह्यासाठी येल्लो अलर्ट दिला आहे. जिल्ह्यातील तापमानाचा पारा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. वाढत्या तापमानामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. जिल्हाधिकारी वनमती सी यांनी याबाबत आदेश काढले आहेत. तर सदर परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या आरोग्यास अपायकारक ठरू शकते. उष्ण लाटेमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास या परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये याकरिता जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर केली आहे. व मंत्री आदितीताई तटकरे यांनी सुद्धा त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की उष्णतेची लाट उष्माघाताचा धोका आहे, काळजी घ्या, सुरक्षित राहा, जेणेकरून काय होईल की तुमच्या आरोग्यावर परिणाम होणार नाही. त्यामुळे पण आता इथं काय झालेलं की 15 दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली होती. आधीसुद्धा उन्हाळी सुट्टी तसं न करता महिन्याची सुट्टी द्या, असे सुद्धा अंगणवाडी सेविकाताई, मदतनीसताई यांची मागणी आहे. याकडे सुद्धा सरकारने इथे काय केलं पाहिजे आहे, लक्ष दिलं पाहिजे आहे, जेणेकरून जे काही उष्णतेचा त्रास आहे त्यांना सुद्धा होणार नाही, मुलांना सुद्धा होणार नाही. त्यानंतर मंत्री आदितीताई तटकरे वेळोवेळी महिला व बालविकास विभाग अधिकारी असल्यामुळे महिला व बालविकास विभागाच्या जे काही महाराष्ट्र राज्याचे जे काही निर्णय आहे त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून निर्णय सांगतात आणि चांगले निर्णय घेतात. अंगणवाडी सेविकाताईंचे मानधनाबाबत असू द्या किंवा प्रोत्साहन भत्ता असू द्या किंवा जे काही खाऊ वाटप आहे त्याबद्दल सुद्धा निर्णय आपण सांगितलेला आहे. त्यामुळे आपल्या चॅनलच्या माध्यमातून ही महत्त्वपूर्ण अपडेट देण्यात आली आहे. त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. उन्हाचा तडाखा आणि शासनाचे नियम असल्यामुळे इथे मित्रांनो वाढत्या उष्णतेमुळे शाळा आणि अंगणवाड्याच्या वेळा बदल करण्यात किंवा पूर्ण सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे, जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. या संदर्भात तुम्हाला काय वाटतं किंवा तुमच्या जिल्ह्याचा आदेश आला आहे का, तुमच्या जिल्ह्यात सध्या तापमान किती आहे, नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे, जेणेकरून इतर प्रेक्षकांनाही मदत होईल, इतर अंगणवाडी सेविकाताईंही मदत होईल. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इतर पालकांशी आणि सेविकांशी हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशाच नवनवीन योजना आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी योजना यात्राला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.